नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसणार आहेत दिवसभरातल्या वेधक आणि निवडक बातम्या. सुपरफास्ट बातम्यांच्या चक्रामध्ये न अडकता हे बुलेटिन तुम्हाला बातम्यांचा 360 अँगल दाखवणार आहे. आणि हेच आहे या बुलेटिनचं वेगळेपण. बातमी जशी आहे तशी, कोणती भेसळ न करता विस्तृत मांडणीसह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. बातमी तुमच्यासाठी, बातमी तुमच्यासोबत. आज बुलेटिनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपली पहिली बातमी असेल वक्फ बोर्डाच्या मनमानीवरती लागणार चाप. वक्फ बोर्ड कायद्यात सरकारनं केल्या 40 दुरुस्त्या. वक्फ बोर्डानं सांगितला होता ताजमहलावर दावा. ताजमहल कुणाचा? मुस्लिमांना महायुती सरकारचं गिफ्ट. मुस्लिमांसाठी 6,000 कोटींची मार्टी. अंडरवर्ल्डची लव्ह स्टोरी. बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डची लव्ह स्टोरी. हिरोईन्स का पडतात डॉनच्या प्रेमात. ताजमहल वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे. शिया वक्फ बोर्डाच्या या एका दाव्यामुळे सगळ्या देशात खळबळ माजली. 17व्या शतकामध्ये ताजमहल बांधला गेलेला, जो जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. ज्या वास्तूला अजरामर प्रेमाचं प्रतीक म्हणून संबोधलं जातं. जगभरातनं जिथे लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात, त्याच ताजमहलवर सुन्नी वक्फ बोर्डानं दावा सांगितला. आणि कोणत्या आधारे हा दावा केला, तर ताजमहलमध्ये प्रार्थना करण्याची जागा आहे असं म्हणत. यानंतर संतप्त न्यायाधीशांनी वक्फ बोर्डाला शहाजहानची सही असलेले कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. वक्फ बोर्डाकडनं केल्या गेलेल्या अजब दाव्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. तिरुचिंथुराई गावचे 70 वर्षांचे शेतकरी राजगोपाल हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या मालकीची जमीन विकण्यासाठी गेले. आणि त्यांना असं सांगितलं गेलं की आधी वक्फ बोर्डाकडनं NOC आणा. आणि तेव्हा लक्षात आलं की फक्त 1-2 एकर नाही, तर संपूर्ण गावच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा आहे. गावातल्या 1500 वर्ष जुन्या मंदिराची जमीन सुद्धा वक्फची असल्याचा दावा केला गेला. अध्यक्ष महोदय, सच्चाई ये है कि भाजपा अपने हताश, निराश, आप तो उस कानून चंद कट्टर समर्थकों के तुष्टीकरण के लिए ये बिल लाने का काम कर रही है. Requesting the government either to withdraw the bill completely. That is our request to this government, because no detailed consultations have been done with people who actually are running this organization today. So I request with full humility to this government to either withdraw it, and if they do not want to withdraw it, at least send it to a standing committee or make a committee together of the entire all party meeting and then do it. Please do not push agendas without consultations. तर अखिलेश यादव आणि सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, आजची लोकसभेतली प्रतिक्रिया. कारण आज लोकसभेमध्ये, संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक सादर झालं. तर विरोधकांनी या सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला, पण सरकारनं मात्र या विधेयकाचं तितक्याच जोरदार पद्धतीनं समर्थन केलं. हे विधेयक पारित करण्याचा जणू चंगच सरकारनं बांधलाय. वक्फ पे कुछ अच्छा डेवलपमेंट हो, अच्छे स्कूल्स बने, कॉलेज बने, अस्पताल बने, ये इनको नहीं चाहिए. इनको सिर्फ जो है इनका वोट बैंक जो है, ये वोट बैंक खुश करने के लिए, एक समाज को खुश करने के लिए जो है यहाँ पर इस बिल का विरोध कर रहे हैं. किसी रिलीजियस बॉडी का जो फ्रीडम है उसमें कोई हस्तक्षेप नहीं किया जा रहा है, ना ही संविधान का किसी भी अनुच्छेद का इसमें उल्लंघन किया गया है. किसी का हक छीनना तो बात छोड़ दीजिए, जिनको हक नहीं मिला है उनको हक देने के लिए ये बिल लाया गया है. इसमें महिलाओं के लिए, बच्चों के लिए और
मुसलमान समाज में जो पिछड़े हैं, जिसको आज तक कभी मौका नहीं मिला, जिसको दबा के रखा हुआ है, उनको जगह देने के लिए ये बिल लाया गया है। तर वक्फ सुधारणा विधेयकावरनं सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये हे घमासान रंगण्यामागचं कारण नेमकं काय होतं ते समजून घेऊया। वक्फ बोर्डाकडे आज देशभरात जवळपास 8 लाख एकरांपेक्षा जास्तीची जमीन आहे। महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे 37,000 हेक्टरपेक्षा जास्तीची जमीन आहे। कोकण विभागामध्ये 2,339 हेक्टर, पुणे विभागामध्ये 3,724 हेक्टर, नाशिक विभागात 3,340 हेक्टर, अमरावती विभागामध्ये 1,102 हेक्टर, नागपूर विभागाची आकडेवारी आहे 3,704 हेक्टर अशी, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 23,121 हेक्टर। भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर देशामध्ये सर्वाधिक जमिनीची मालकी कुणाकडे आहे तर ती वक्फ बोर्डाकडे। वक्फ बोर्ड हे देशातलं तिसरं सर्वात मोठे जमीनदार आहे आणि त्यांच्या मालमत्तेची एकूण किंमत आहे 1.2 लाख कोटी इतकी। आता तुम्ही विचार करत असाल की वक्फकडे एवढी जमीन आली तरी कशी, दान धर्मातनं एवढी जमीन आली का? तर यामध्ये वादाचा विषय आहे तो वक्फ बोर्डाच्या कामकाजाचा। देशभरामध्ये जिथे जिथे कब्रिस्तान आहे तिथे तिथे वक्फ कुंपण घालतं। कब्रिस्तानची जमीन आणि त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवरती सुद्धा मालकीचा दावा करतं। 1995 सालच्या वक्फ कायद्याच्या कलम 3 मध्ये असं लिहिलं गेलंय की वक्फला कोणतीही जमीन आपली आहे असं वाटत असेल तर ती त्याची मालमत्ता असेल। वक्फ बोर्डाला ही जमीन त्यांचीच आहे हे सिद्ध करण्याची गरज सुद्धा नाही। वक्फ बोर्डानं एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवरती जर हक्क सांगितला आणि ही जमीन वक्फची असल्याचं सांगितलं तर हा दावा चुकीचा सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित जमिनीच्या मालकाची असेल ना की वक्फ बोर्डाची। या सगळ्या संदर्भात जमिनीचा मालक वक्फ न्यायाधिकरणाकडे जाऊ शकतो, पण जर न्यायाधिकरणानं सुद्धा मालकाचा दावा स्वीकारला नाही किंवा फेटाळून लावला तर मग त्यामध्ये न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही। आणि वक्फ बोर्डाला हे अमर्यादित अधिकार दिले गेले ते नरसिंहराव सरकारच्या कार्यकाळात। 1995 साली काँग्रेस सरकारनं 1954 सालच्या कायद्यात सुधारणा केल्या आणि वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवले। तेव्हा सरकार मुस्लिमांचं लांगून चालन करतंय असा आरोप सुद्धा नरसिंहराव यांच्यावरती करण्यात आला होता। आता मगासपासून तुम्ही एक शब्द सतत माझ्या तोंडून ऐकताय, हा शब्द आहे वक्फ बोर्ड किंवा वक्फ हा शब्द। तर वक्फ म्हणजे नेमकं काय हे सुद्धा यानंतर आपण समजून घेणार आहोत। कोणतीही जमीन वक्फ होणं म्हणजे त्यावरती कुणाचाही मालकी हक्क नाही। अशा स्थितीमध्ये ती जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी वापरली जाते। आणि इतकंच नाही तर एकदा जमीन वक्फ झाली की ती जमीन नेहमीच वक्फ म्हणून राहते। विशेष म्हणजे जंगम किंवा अचल मालमत्ता सुद्धा वक्फची होते। आज याच वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक मोदी सरकारनं संसदेत मांडलं। त्या विधेयकामध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया, पण त्याआधी पाहूया वक्फचा इतिहास। वक्फ म्हणजे एक प्रकारचं दान असतं। मुस्लिम समुदायाच्या म्हणण्यानुसार या वक्फची सुरुवात मोहम्मद पैगंबरांच्याच काळात झाली आहे। सहाबा हजरत उमर यांनी सर्वात पहिल्यांदा आपली जमीन वक्फ केली। भारतामध्ये इस्लामी राजवटीसोबत वक्फ सुद्धा आलं। फिरोजशाह तुगलक, शेरशाह सुरी आणि अकबर यांनी वक्फच्या व्यवस्थेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल सुद्धा केले। तर शमशुद्दीन तांबोळी सरांनी या सगळ्या इतिहासाबाबत अधिक विस्ताराने सांगितलंय, आपण जाणून घेऊया। याचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तेव्हा 570 मध्ये म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या काळापासून हा इतिहास आहे की तेव्हा जवळपास 600 खजुरांची अशी झाडं होती जी वक्फ म्हणून राखून ठेवलेली होती आणि त्याचा जो उत्पन्नाचा जो भाग आहे तो उत्पन्न समाजातील जे गोरगरीब आहेत, अपंग आहेत, अनाथ आहेत अशा लोकांच्यासाठी त्याचा वापर करण्यात येत होता। आता हा जो वक्फ बोर्ड आहे त्यानुसार वक्फमध्ये मिळालेली जी संपत्ती असते त्याची नोंदणी करणं, त्या प्रॉपर्टीचं संवर्धन करणं, त्याचं संरक्षण करणं,
त्याचा विकास करणं आणि त्याचं मॅनेजमेंट करणं, त्याचं व्यवस्थापन करणं या हेतूने वक्फ बोर्ड अस्तित्वात आलेले आहेत. आपल्या देशामध्ये इंग्रजांची राजवट संपल्यानंतर 1954 साली भारतानं वक्फ बोर्ड कायदा केला आणि 1995 साली काँग्रेस सरकारनं त्यांचे अधिकार वाढवले. पण गोरगरिबांच्या सेवेसाठी जन्माला आलेली ही व्यवस्था आज खरंच ते काम करते का? बघूया याबद्दल शमसुद्दीन तांबोळी सरांचं काय म्हणणं आहे. आपल्याला कल्पना असेल की मुस्लिमांच्या मध्ये प्रामुख्याने 2 पंथ जे आहेत, ज्याला शिया पंथ आणि सुन्नी पंथ म्हणतो, या दोघांच्या वक्फ प्रॉपर्टीज आणि वक्फ बोर्ड हे स्वतंत्र असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तेव्हा मुस्लिम समाजातूनच ज्या अडचणी आल्या किंवा ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्यानुसार यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे, यामध्ये बदल केले पाहिजेत, याचा योग्य विनियोग व्हायला पाहिजे आणि समाजातील जे दुर्बल घटक आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्या विकासासाठी याचा वापर व्हायला पाहिजे. तर मोदी सरकारनं आज आणलेल्या विधेयकामध्ये वक्फ कायद्यात एकूण 40 सुधारणा केल्यात आणि या पाठीमागे असलेला उद्देश नेमका काय आहे? तर कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारांवरती अंकुश ठेवणं. यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या सुधारणा सुद्धा केल्या गेल्या. मालमत्ता वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फला असणार नाही. या विधेयकामध्ये सुधारणा कोणत्या आहेत त्या आपण पाहतोय. वक्फ मालमत्तेची देखभाल करणाऱ्याला हिशेब द्यावा लागणार आहे. वक्फ बोर्डातले 2 प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असतील. बोहरा आगाखानी या समुदायाला वक्फ स्थापन करता येईल. वक्फच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे अधिकार हे जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना असतील आणि आतापर्यंत नोंदणीपासून मुक्त असलेल्या वक्फला केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसद्वारे वक्फची नोंदणी करावी लागेल. वक्फच्या लवादाची संख्या 3 वरनं 2 करण्यात आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवादाचा निर्णय अंतिम नसेल आणि लवादाच्या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये दाद सुद्धा मागता येणार आहे. सरकार करत असलेल्या सुधारणांबाबतही शमसुद्दीन तांबोळी सरांनी त्यांचं मत व्यक्त केलं. समाजातील जी मंदिरं आहेत, देवस्थानं आहेत, धार्मिक संपत्ती आहे, यावरती ज्या पद्धतीने शासनाचं एक नियंत्रण असतं देखभालीच्या संदर्भामध्ये, तशा पद्धतीचंच नियंत्रण जर शासनाचं यावरती आलं तर त्यामध्ये जे मनमानी अनेक वेळा चालत असते, अव्यवस्थितपणा जो अनेक वेळा आलेला असतो, ती मनमानीही कमी होईल, अव्यवस्थितपणाही कमी होईल आणि अधिक चांगल्या पद्धतीने याचं विनियोग होण्यासाठी त्याचा वापर होईल आणि असं अधिक चांगलं कसं करता येईल यासाठी समाजातील धुरीण जे आहेत, नेते आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी सूचना कराव्यात आणि या सूचनांचा शासनाने जरूर विचार करावा. आपल्या देशातल्या किंवा समाजामधल्या कुठल्याही सुधारणा, विशेषतः जेव्हा ते धर्माशी निगडीत असतात, तेव्हा मतांवरती असलेला डोळा आणि आरोपांच्या फैरी सुद्धा रंगतात. वक्फचा मनमानी कारभार आणि निरंकुश अधिकारांची चर्चा ही नेहमीच होते. गोरगरिबांसाठी ज्या मालमत्तेचा उपयोग व्हायला हवा होता, ती मालमत्ता काही जण स्वतःचा खिसा भरण्यासाठी वापरत असल्याचा आरोप होतो. जमिनीची विक्री, त्या जमिनीच्या दुरुपयोगाची अनेक उदाहरणं सुद्धा आहेत आणि यातूनच चर्चेत आला लँड जिहादचा मुद्दा. पण कुठल्याही जमिनीवरती रुमाल टाकायचा आणि आपला दावा सांगायचा हे कधीतरी थांबणं आवश्यक होतं. ट्रिपल तलाक नंतर मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या वक्फ बोर्डाच्या विषयात मोदी सरकार आणखी एक क्रांतिकारी सुधारणा करू पाहते. तर एकीकडे देशाच्या संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडलं गेलं आणि याची चर्चा होत असतानाच महाराष्ट्र सरकारच्या एका घोषणेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.